टोरेस गुंतवणूक कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका बसलेला आहे। कंपनी मुंबईसह सर्व शाखांना टाळं ठोकून सगळे प्रवर्तक फरार आहेत। भरलेल्या रकमेच्या 10% पैसे दर आठवड्याला परत देण्याचं आमिष होतं। शिवाय अन्य एखादी व्यक्ती जोडून घेतल्यास त्यातल्याही रकमेवर काही एक परतावा मिळणार होता, मध्यस्थी चार्जेस मिळणार होते। आज गुंतवणूकदारांचा पहिला हप्ता येणार होता। असं असतानाच कंपनी प्रशासनानं सर्व शाखा बंद करून ते प्रशासक फरार झाले। टोरेस कंपनीच्या सानपाडा ऑफिसवर आज अज्ञातांकडून दगडफेकही करण्यात आली। दादर, कांदिवली आणि सानपाड्यातली ही दृश्य आपण पाहतोय। कमी गुंतवणुकीत मोठा मोबदला ह्या अगदी पूर्वापार चालत आलेल्या या पॉन्झी स्कीम्सना अजूनही लोक फसत चालले। 10% हुल आणि कोट्यवधी गुल झालेत। एका वर्षाआधी टोरेस कंपनीची स्थापना झाली आहे। सर्वसामान्यांकडून पैसे घेऊन बदल्यात 7 ते 10% परताव्याचा दावा त्यांनी केला। 10,000 रुपये गुंतवल्यास एक हिराही देण्याचं आमिष होतं। 50,000च्या गुंतवणुकीवर गाडीचं कुपन आणि 1 लाखाच्या गुंतवणुकीवर घराचं कुपन देण्याचं आमिष। लकी ड्रॉ पद्धतीनं नाव काढून बक्षिसाचं आश्वासन देण्यात आलं। दादर, कांदिवली, नवी मुंबई, कल्याणमध्ये टोरेस कंपनीच्या शाखा होत्या। गुंतवणूकदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन जाळ्यात अडकवलं गेलं। उत्तम प्रेझेंटेशन्स आणि आकर्षित करणाऱ्या योजना, या सगळ्याला मात्र आता एक काळीमा फसला गेलेला एक ही फसवणूक असल्याचं समोर आलं आहे। ये ऐसी कंपनी है ना जो आपको 1 लाख के पीछे 4.5 लाख रुपया एक्स्ट्रा देती है। अभी आप भी तो समझो कि ये कौन सी बैंक है या कौन सा प्रोडक्ट है, क्या बेचती है, किस हिसाब से ये आपको 4.5 लाख रुपया एक्स्ट्रा देते हैं। तो मेरे पास कस्टमर जेरॉक्स वगैरह निकालने आ रहे थे, तो मैंने सबको मना किया था कि मत डालो, बट वो बोलते ना अपने इंडियन में कि पढ़े लिखे गवार, आज वही सीन हुआ है इसके साथ। ऐसा है, जितने भी पढ़े लिखे हुए थे सब लोग ने पैसा डाला और आज सब रोड पे आ रहे हैं। मला असा माहिती पडलं की इथे तोडफोड झाली आहे शोरूम मध्ये, तर मी ते इथे बघण्यासाठी इथे आलो, तर खरंच इथे तोडफोड झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता कंपनी लोक बोलतात की पडून गेली आहे, पण मला तर असं वाटत नाही कंपनी पडून गेली। पण मी असा आशा ठेवतो की माझे जे पैसे मी गुंतवले प्लस ज्या लोकांनी इथे पैसे गुंतवले, तर कंपनी त्यांचे बेनिफिट जे काय रिटर्न्स आहे ते चांगल्या पद्धतीने रिटर्न करावं आणि जे नवीन स्कीम तुम्ही घेता त्याला स्टॉप करावं आणि याचा काहीतरी मार्ग काढून लोकांचे पैसे तिथपर्यंत पोहोचले पाहिजे।